आपल्याकडील बोकड, पाटी ह्यांची विक्री चांगल्या पैशामध्ये कधी होते? ज्यावेळेस त्या करडांच्या शरीरावरती चकाकी चांगली असते, त्याचं वजन चांगलं असतं, लांबी रुंदी चांगली असते, अशा वेळेस आपल्याला चांगला ह्याच्यातून नफा होतो किंवा पैसे चांगले मिळतात. पण हा नफा चांगला मिळवायचा असेल तर आपण ह्याच्यामध्ये काय नियोजन केलं पाहिजे? चारा, खुराक किंवा दुधाचं नियोजन हे खूप महत्वाचं आहे. आणि त्याच्यासोबत हे जे तुम्हाला औषध दिसतं मसल किंग नावाचं, हे भरपूर विटॅमिन्स मिनरल्स असलेलं औषध आहे. तर हे जन्मलेल्या पिल्लापासून आपण मोठ्या शेळ्यांना, बोकडांना, सगळ्यांना गाभण अवस्थेत, प्रेग्नेंट सगळ्या अवस्थेमध्ये देऊ शकतोय. तर हे जे औषध आहे आम्ही लहान पिल्लांना देतोय. सर्वसाधारण एक 20 ते 25 दिवसाची लहान पिल्लं आहेत, तर त्या पिल्लांना 3 ml मी हे मसल किंग औषध घेतलेलं आहे, दुधामध्ये मिक्स करतोय. आम्ही बॉटल फेडिंग करतोय. दूध किती पाजायला पाहिजे? दूध हे पिल्लाच्या वजनाच्या पहिलं 5 दिवस 10% पाजायचं, दिवसभरात सांगतोय. त्याच्यानंतर 10 दिवसापासून 30 दिवसापर्यंत वजनाच्या 15% आणि 30 दिवसापासून पुढील म्हणजे 3 महिन्यापर्यंत वजनाचे 10% पाजायला पाहिजे. हे मसल किंग औषध जे आहे तर 3 ml मी दुधामध्ये मिक्स केलं, व्यवस्थित ते ढवळून घेतलं आणि त्या पिल्लाला मी पोटभर पाजतोय. त्याच्यामुळे काय होतंय की त्याच्या शरीरावरती चकाकी येते. हेअर लॉस होत असेल तर हेअर लॉस त्याचा कमी होतोय, वजन वाढीला चांगला फायदा मिळतोय, त्याचं स्ट्रक्चर चांगले होते, चकाकी चांगली होते. तुम्हाला हे जर औषध पाहिजे असेल तर खाली जो तुम्हाला नंबर देतोय त्याच्यावरती कॉल करून तुम्ही मागू शकता. ऑल इंडियामध्ये आम्ही ह्याची डिलिव्हरी करतोय. एकदा जरूर वापरा, रिझल्ट खूप जबरदस्त आहे मसल किंग ह्या औषधाचा.